चा आढावा घेण्यासाठी माझे 3 सहकारी सध्या आपल्या सोबत आहे। मला मुंबईमधून माझ्यासोबत असणारे भाग्यश्री प्रधान, ठाण्यावरून कुणाल भोईटे आणि छत्रपती संभाजीनगरहून विजय चेडे आपल्या सोबत असणार आहे। मी सर्वप्रथम येणार आहे भाग्यश्री तुझ्याकडे। भाग्यश्री, तू आता मुंबईमधल्या कोणत्या भागात आहेस आणि सध्या तिथे पावसाची परिस्थिती कशी आहे? मी विधान भवन परिसराच्या भागात आहे आणि पाऊस इथे कोसळताना पाहायला मिळतोय। खरं तर ऑरेंज अलर्ट जो आहे तो आता महापालिकेने त्यांच्या ट्विटद्वारे जाहीर केलेला आहे। खरं तर हवामान खात्याने त्यांना सांगितलेलं असतं आणि ते त्यानंतर ट्विट करतात महानगरपालिका। तर महानगरपालिकेने आता ट्विट केलं की पुढच्या 3 तासासाठी मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि रायगड असेल या 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे, चाकरमानी ऑफिसकडे यायला, मुंबईकडे यायला रवाना झालेले आहेत आणि त्यातच रेल्वे मार्ग जे आहेत ते अगदी धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे। त्याच्यामुळे विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। सगळ्याच मुंबईमध्ये तर दाण उडवले पहिल्याच पावसाने। नाले सफाईचा दावा देखील कुठेतरी फोल ठरल्याचं पाहायला मिळते। सिद्धेश, नक्कीच भाग्यश्री, तू सोबतच राहत। आपण ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्याहून कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत आहे।